नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे। आज मी तुम्हाला एक स्मूदीचा प्रकार दाखवत आहे। हे उपासाच्या दिवशी किंवा इतर दिवशीही तुम्ही खाऊ शकता। अतिशय पौष्टिक, गोडसर आणि त्याच्यामुळे मनाला समाधान देणारे, पोटाला समाधान देणारे आणि बराच वेळ पोट भरलेले वाटते। याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। हे एक रताळ उकडून घेतलेला आहे। हा लाल भोपळा उकडून घेतलेला आहे। तो तुम्ही कुकरमध्ये किंवा डायरेक्ट कसाही तुम्ही शिजवून घेऊ शकता। त्याच्यानंतर हा गूळ आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता, पण मी इथे गूळ घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही केळंही घालू शकता। जर केळं घातलं तर थोडासा मधही घालावा। आता गूळ आहे त्याच्यामुळे आणि सुवासासाठी म्हणून आपण वेलची पावडर वापरत आहोत। दूध हे गार असावं, म्हणजे गरम करून गार केलेलं। गरम दुधामुळे आणि गूळ कदाचित फुटू शकतो। आता आपण याचे काप करून घेऊया रताळ्याचे। शक्यतो सालासकटच घ्यायचे हे बघ। आणि लाल भोपळ्याचे पण शक्यतो काळी पाठ असलेला भोपळा निवडावा। आता हे आपण मिक्सरमध्ये घालू। तुम्हाला जसा गोडवा हवा असेल तसा आपण गूळ घालूया। गूळ तुम्ही सेंद्रिय वापरला तरी चालेल। मी नेहमी गूळ वापरते म्हणून हा वापरत आहे। त्याच्यानंतर थोडंसं दूध घालायचं। दूध इथे एकदम जास्ती घालू नका, मिक्सरमधनं बाहेर येण्याची शक्यता आहे। नंतर तुम्ही कन्सिस्टन्सी म्हणजे दाटपणा ॲडजस्ट करू शकता। हे वेलची पावडरने अतिशय सुंदर सुवास येतो। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, हे दाटपणा दाखवण्यासाठी म्हणून मी इथे पसरट पातेलं घेतलेलं आहे। हे जी रेसिपी ही आहे पाककृती, ती अतिशय पौष्टिक आहे। त्याच्यामध्ये फायबर आहेत आणि उपासाच्या दिवशी सुद्धा हे एक दुसरं पर्याय म्हणून आणि इतर दिवशी सुद्धा हे पटकन होणारं सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे बघा, ही अशी होते। आता त्याच्यामध्ये आपण दूध वरनं घालून आपण असं ॲडजस्ट करू शकतो। किती पातळ हवं आहे किंवा असंच जर कोणाला खायचं असेल तरी तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते। किंचित एक 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा आणि किंचित गार अशी खा, खूप सुंदर लागते। धन्यवाद।